बाजी काय करते, बसली आहेस? हो बाबा. मग जेवण झाले की नाही? हो जेवला सर. घरी एकटी असतेस? हो. नमस्कार मंडळी, मी अनिश तुमचं पुन्हा एकदा मी कोकणचा आणि यूट्यूब चॅनल व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत मंडणगड तालुक्यातील 109 गावांपैकी आपलं 11वं गाव आहे, ते म्हणजे वेरळ. तर मंडळी, हे गाव खूप म्हणजे डोंगरावरती आहे. तर आज मी तुम्हाला हे गाव दाखवणार आहे. तर मंडळी, या गावातील लोकांचं राहणीमान, किती घरं बंद चालू वगैरे, कोण लोक शेती वगैरे करतात, ते आज मी तुम्हाला पूर्णपणे माहिती देणार आहे. तर मंडळी, ज्या आपण मागच्या व्हिडिओ टाकले होते त्यांना खूप तुम्ही चांगल्या प्रकारे सपोर्ट दिलात. तर आपण व्हिडिओला चांगल्या प्रकारे सपोर्ट द्या. तर मंडळी, हे गाव आहे डोंगरावरती. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे गाव वेरळ. तर मंडळी, कंटिन्यू व्हिडिओ बघा. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळी, हे बघा, हे गावचं आहे पूर्ण शांत असं वातावरण. बाजूलाच बघा, समोर तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आहेत. हे बघा, सुंदर असं बनवतं आहे गावाला. तर मंडळी, असं रोड गेलं आहे गावातून, पूर्ण डांबरीकरण. हे असं पूल आहे. आणि मंडळी, हे बघा, बाजूला असा ओढा आहे. पूर्ण पावसात पुलाच्या वरून जातो पाणी. आता कमी झालं आहे पाणी पूर्ण. हे बघा, समोर किती मस्त वाटतंय नजारा, एकदम समोरचा सुंदर असं वातावरण. तर आता दुपारचे वाजलेत 1. आणि वरतीकडे गाव आहे डोंगरावरती, मग दाखवीनच. इकडे पाणी आहे असं मस्त सुंदर असं, खूप छान वाटतं एकदम बघायला पण. आणि पूर्ण बाजूचा परिसर हिरवगार, नारळीची झाडे वगैरे आहेत. हे बघा. तर मंडळी, आता आपण जाऊया आतमध्ये गावामध्ये. तर मंडळी, हे खूप सुंदर असं गाव आहे वेरळ. आणि पूर्ण असं डोंगरावरती गाव आहे, तुम्हाला दाखवीनच. आणि पूर्ण असं गावातून जातीवेळी बघा, हे झाडं आहेत नारळाची. आणि असा पूर्ण रोड गेला आहे. आणि बाजूलाच बघा, अशी खालाटी आहे. म्हणजे इकडे सर्व लोक वगैरे शेती वगैरे करतात. तर आता शेती वगैरे कापून झालेली आहे लोकांची. तर आता आपण जाऊया आतमध्ये, बघूया इकडे किती घरं चालू वगैरे आहेत, किती घरं आहेत, किती इकडे वस्ती आहे लोकांची. हे समोरचं बघा परिसर किती सुंदर असं वाटतं, मस्त. हे असं सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं छोटंसं गाव वेरळ. मंडळी, इकडे खजान पण आहे, हे तुम्हाला दाखवीनच. तर इकडे सर्व रानामध्ये गुरे वगैरे चरतायत. तर इकडे गुरं आहेत सर्व, हे बघा समोरच. तर इकडे भरपूर लोक इकडे शेती वगैरे करतात. आणि समोरचा परिसर बघा, किती सुंदर असा परिसर आहे. तर आता लोकांनी सर्वांनी शेती वगैरे कापून झालेली आहे. आणि मंडळी, हे बघा, असं वरतीचं घर आहे, गाव आहे पूर्ण वरती डोंगरावरती. इकडे काही गावची मंडळी आहेत, काम करतायत. हे बघा. आणि हे बस स्टॉप नवीनच बांधलंय. तर मंडळी, वरती घर आहेत. तर आता आपण जाऊया. तर मंडळी, हे जे गाव आहे वेरळ, ते पूर्ण डोंगरावरती आहे. तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. आणि नक्की या व्हिडिओला पण सपोर्ट करा, खूप चांगला मस्त. तर असं तुम्हाला नवीन नवीन गावे बघायला भेटणार आहेत. तर आता आपण जाऊया वरती गावामध्ये, बघूया आता आपण किती घरं चालू वगैरे बंद आहेत. तर अशी पायवाट आहे, पाखाडी बांधलेली आहे गावात जाण्यासाठी. इकडे बघा, असं पूर्ण असं पाणी तर वाहून जात आहे. जाऊया आता आपण वरती गावात.
तर गाव खूप सुंदर असं गाव आहे. तर अशी पूर्णपणे पायवाट आहे, पाखाडी बघा. तर मंडळी तुम्ही बघू शकता समोर बघा किती सुंदर असं वातावरण आहे, निसर्गरम्य एकदम. आणि या निसर्गरम्यामध्ये असं छोटंसं लपलेलं गाव ते म्हणजे वेरळ. तर इकडे पण लोकांनी नवीन नवीन घर बांधले आहेत. इकडे एक घर बंद आहे, हे बघा. तर हे पण आता गाव खूप डेव्हलप झालेलं आहे आता. तर नवीन नवीन लोकांनी सर्व नवीन नवीन घर बांधले आहेत, हे बघा. तर जाऊयात समोर आपण. तर अजूनपर्यंत मला कोण गावामध्ये माणसं दिसली नाही. तर बघूया कोण आहेत की ना गावामध्ये. तर इकडे आवाज येतोय. तर हे बघा सुंदर असं घर आहे. तर इकडे काही माणसं दिसतात मला गावातली, कामं करतात इकडे. तर मंडळी इकडे आजी आहेत. आजी काय करताय? तब्येत पण कशी आहे? जेवण झालं काय? इकडे बघा, लाजू नका. इकडे समोर बघा, समोर. तर जाऊयात आपण खाली. इकडे आजी आहेत. हे बघा किती सुंदर असं घर आहे. वाई काय करताय? तर आजीने बघा ते सुकट घातलेली होती उन्हातून. तर मंडळी बघा आजी आता इकडे हे आंबट काढ ना. हो, सुकट घालतायत. सुकत घालताय. जेवण झालं काय? नाही, जेवायचं अजून. शेती करता? हा? शेती नाही नाही, काहीच नाही. काहीच नाही करत? काहीच नाही. का नाही हो करत? हा? का नाही करत? का नाही, आमच्या सुनांना उभा आहे, करील कोण? हो ना. शेती आम्ही म्हातारा कोतारा इकडं. काय? माकडं माकडं हे आताच सुकटाच्या गटल्या नेलं. हो काय? तर मंडळीकडे आजी आहेत. सुकट आती ह्याला बोलतो आंबट काढ. तर सुकट घातलेले आहे. तर ऊन पण खूप गावाला आहे. हे असं पूर्ण असं सुंदर असं गाव आहे वेरळ. तर जाऊया खाली बघूया किती घरं चालू आहेत. इकडे बघा बकरी आहेत. अशी पूर्ण नवीन नवीन घरं बांधलेली आहेत लोकांनी वेरळ या गावची. तर इकडे पण आधी काही माणसं आहेत गावची लोक. तर बघूया. इकडे बघा अंगणा करतायत. तर इकडे आता सर्व कामं चालू आहेत. जाऊयात आपण वरती. तर मंडळी असं सुंदर असं गाव आहे वेरळ. तर आता आपण बघूया वरती किती घर आहेत. तर अशी पूर्ण अशी वाट आहे जाण्यासाठी वरती. तर अशी पूर्ण चिराने अशी पायवाट बनवलेली आहे.
तर इकडे काही गावची लोक बसले आहेत वटीवर. काय करताय? मी वडवली. हो, जेवण झालं काय? मग कामं झाली का शेतीची करून? नाव काय बाबी? नाव सांग, लाजू नको. तर ती लाजते बघा. जाते की नाही शाळेमध्ये? कितीला आहेस? तर लाजते ती. चला, हे वरतून घर आहेत ना? तर मंडळी, हे जे वेरल गाव आहे ते पूर्ण असं डोंगरामध्ये आहे. तर वरती बाय पूर्ण डोंगर आहे. तर खूप सुंदर असं गाव आहे वेरल. आजूबाजूचा पूर्ण परिसर बघा किती मस्त आहे. डोंगर भाग आहे पूर्ण. तर अशी वरती जायला गावामध्ये चेरांची पूर्ण पायवाट बनवलेली आहे नवीन. आणि पूर्ण चारी बाजून असं हिरवगार. समोर बघा अशी समोर समुद्र आहे. तिथे खालीच असं खाजण आहे. हे गावचे लोक आहेत ते पूर्ण तिकडे खाजणात जातात खेकडी बिकडी पकडायला, तिरलं वगैरे. तिकडे बघा असं पेंडे वगैरे सुकत घातले आहेत. ऊन पण खूप आहे. दुपारच्या वाजले 1:30. तर अशी सुंदर सुंदर घरं आहेत गावामध्ये. बघा किती सुंदर असं वाटतंय वातावरण गावचं. इकडे बघा घर किती मातीचं मस्त आहे, सुंदर. अशी समोरच अंगणामध्ये केळीची झाडं आहेत. जाऊयात वरती आपण. तर मंडळी, इथली जी गावची लोक आहेत ती खूप लाजतात कॅमेऱ्यासमोर यायला. तर त्यांना वाटतं की मी कुठे व्हिडिओ पाठवेन वगैरे. तर गावच्या लोकांना ही खूप मोठी भीती असते की कुठे व्हिडिओ टाकली तर काय प्रॉब्लेम नको म्हणून. तर हे बघा सुंदर असं घर. या गावामध्ये पण मोजकीच लोक आहेत दिसली मला. हे बघा असं सुंदर असं गाव वेरल. तर मला मंडळी गावामध्ये काही मोजकीच लोक दिसली. तर खूप कमी लोक दिसले माझ्या गावामध्ये. तर आज बहुतेक सभा पण आहे दापोलीमध्ये. तिथले सर्व गावची वरिष्ठ मंडळी होती तिकडे गेली सर्व. तर मंडळी वटीवरती आजी बसल्या होत्या. तुमचं नाव काय आजी? माझं नाव भाऊ वच्चेला. जेवण झालं काय? हो, जेवण झाला. शेती करता? शेती नाही वापरली. मग आजी किती घर आहेत गावामध्ये? घरी आता गावामध्ये काय मंडळी नाही आम्ही. हा, किती हाती 600च्या वरती आहेत. अच्छा, तिकडे बाबा असते. बाबा तुमचं नाव काय? बा गणपत. मग मुंबईला गावी असता? जाऊन येऊन इकडे तिकडे आम्ही म्हणजे काम ठाम तिकडे नाही ठाम इकडे नाही असं. अच्छा, म्हणजे जाऊन येऊन असतं मुंबईला कधी गावी. कारण इकडे घराला पण बघायला लागतं. हो, ते तरी काय घर बंद असल्या पुन्हा घराची पण वाट लागते. झाड आहे ती जरा पाणी. हो, आता मी पण गाव फिरतोय ना, असे प्रत्येक लोकांनी नवीन घर बांधलेत पण पूर्ण घरांची अशी वाट लागली. सर्व पूर्ण लोक सर्व मुंबईला असल्यामुळे त्यांची पण घराची पण वाट. आपण चांगल्या वेळा घर बांधतो. साफसफाई आला म्हणजे स्वच्छ राहते ना, स्वच्छ राहते. हा, मग माकडे वगैरे हात की नाही? भरपूर माकडा म्हणजे भरपूर काय. अरे आज इथं मी काल तुळशीचं लगेन ते नारळ वगैरे आपण ठेवतो ना करा. अर्धा ते पोरे नेतात, अर्धा आम्हाला देतात. ते तिथं सुकत घातलं, नेलं त्यांनी. आता त्या पण लोकांना काय भेटत नाही रानामध्ये. आता लोकांनी शेती बी टाकून दिली सर्व. पहिली कशी लोक शेती करायची पण ते तिकडे लोक असायचे रानामध्ये. मग अशी आला आता बसली होती एवढी. आता फोटो मध्ये बसतात कटोऱ्यावर. हे आमच्या आजा होता. आमच्या गाव पण तेच प्रॉब्लेम आहे माकडांचं. गाव पण तुझा बा वडवली. वडवली. हो, तुमच्या पण गावाला तोच आहे. आता मी ते गेलो काल केरीमध्ये. तिकडे पूर्ण कवले वगैरे आहेत ना, सर्व तोडून टाकलेली.
काय करणार आणि गाव पूर्ण शांत, म्हणजे मोजकीच काही 10 लोक असतील म्हातारी, बाकी काय नाही. बाकी कोण नाही. म्हातारीची त्या हो मला सर, वाटतं, म्हातारी. साक्रीला एवढा मोठा गाव आहे, हो त्याच्यामध्ये किती 32 का किती म्हातारी लोक फक्त आहेत. त्याची व्हिडिओ बनवते ना विनय महाडिक, तो पण व्हिडिओ बनवतो. मी पण तसंच व्हिडिओ बनवतो आता सर्व. असं आपल्या गावच्या लोकांनी समस्या समजल्या पाहिजेत. हा. म्हणजे नेटवर्क कोणता आहे? इकडे जीव फुल रेंज ना. तर मंडळी बाबू नाव काय तुझं? देवेन कितवीला आहेस? 6वी. मग अभ्यास करतो की नाही? हा, शाळा कुठे आहे? माझी मुंबईमध्ये. मुंबईला असतोस? हा, आता दिवाळीत आला आता दिवाळीमध्ये आले. अच्छा, पप्पा येईल न्यायला. पप्पा त्याला खरं जा. अभ्यास करतो ना? हा, अभ्यास करायचा. चला आजी, चला बाबा, काळजी घ्या. इथे वरती घर आहेत ना? तर मंडळी हे बघा, खूप सुंदर असं गाव आहे. वेरळ गाव आहे हे पूर्ण सुंदर असं. तर मंडळी तुम्ही बघू शकता वरती असं हे डोंगर भाग आहे ते बघा वरती. तर या गावाला थोडा धोका पण आहे, कारण तुम्हाला माहितीच असेल की टीव्हीवर जेव्हा आपण न्यूजवरती बघतो, जे डोंगरावरती गावं असतात त्यांना खूप मोठा धोका असतो पावसातून वगैरे. तर गावावर अशी पूर्ण गल्ली आहे. तर बघूया इकडे पण कोण लोक आहेत का नाही गावातली. तर मंडळी तुम्ही बघितलं असालच की गावातले लोक खूप घाबरतात, की मला सर्व विचारतात की काय व्हिडिओ बनवतोस का नाही. तर मी त्यांना सांगतो की माझे चॅनल वगैरे आहे यूट्यूब. तर आपल्या मंडणगड तालुक्यातील गाव आपल्या यूट्यूबला दिसली पाहिजेत. आपल्या लोकांचा राहणीमान वगैरे कसा असतो कोकणातील, तर त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवतो. तर काही लोक असं गावातली लाजतात वगैरे व्हिडिओ म्हणजे कॅमेऱ्यासमोर यायला. तर पण बाकीचे लोक जे असतात खूप मला सपोर्ट करतात की व्हिडिओ वगैरे बनव म्हणून. तर हे बघा इकडे पण घर आहेत. तर मंडळी हे वेरळ गाव पण खूप मस्त डेव्हलप झालेलं आहे. आणि इकडे म्हणजे नेटवर्कचा काही इश्यू नाही. इकडे जिओला पण फुल रेंज आहे. हे समोर जे घर आहे ते बहुतेक शेवटचं घर आहे. पण जाऊया वरती इकडे या साईडला. हे बघ मंडळी समोर माकडं बघा, माकडं आहेत. तर मंडळी समोर इकडे माकडं होती. तर खूप त्रास आहे आपण गावामध्ये माकडांचा. तिकडे वरती माकडे गेली जंगलामध्ये. तर मंडळी इथे वरती आता 3-4 माकडं होती, तर ती मला बघून पळाली वरती. तर या पण गावामध्ये माकडांचा खूप त्रास आहे. बघा वरती बघा, हे पूर्ण असं घर आहेत आणि गाव पूर्ण असं डोंगरावरती भागावरती आहे, डोंगर भागावरती. वरतीच बघा समोर वरती असं कडे आहे, म्हणजे असं पूर्ण कातल आहे. इकडे पण घर आहे बघू आपण. तर इथे नळ आहेत सर्व इथे पाणी भरण्यासाठी. तर मंडळी खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे वेरळ. आजूबाजूचा परिसर बघा किती मस्त आहे. तर हे आता शेवटचं घर आहे समोर. हे बघा इकडे वरती माकडं आहेत. ते बघा जात आहेत वरती. तर असं सुंदर असं आजूबाजूचा पूर्ण परिसर आहे. हे बघा तरी शेवटचे घर आहे. तर आता आपण जाऊया समोर. तर मंडळी या गावामध्ये 100 पेक्षा जास्त घर आहेत आणि चालू पण आहेत अर्धी घरं आणि
आणि ही बहुतेकशी घरं बंद पण आहेत. आता काही लोक आता दुपार म्हणजे झाली आहे, सर्व आता लोक कामाला वगैरे गेले असतील त्याच्यामुळे. ती जी गावची वरिष्ठ लोक होती ती दापोलीमध्ये आहे, एक सभा आहे तिकडे गेली, तर त्याच्यामुळे पण घरं बंद आहेत सर्व. पण खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे वेरळ. तर मला पण आज पहिल्यांदाच बघायला भेटलं. एकदा आलो होतो पण असं पूर्ण कधी गाव बघितलं नव्हतं वेरळ. तर जिकडे पण सर्व लोकांनी नवीन नवीन घर मस्त एकदम बांधलेली आहेत सुंदर अशी. तर आज मी पूर्ण एकटाच गाव फिरतोय. विचारतो सर्वांना कुठे इकडे जायचं, कुठे रस्ता आहे कुठे नाही. तर मस्त वाटते मला पण. इकडे पण घरात हे बघा, इकडे वरती बाबा आहेत. बाबा काय करताय? बरे आहेत ना? आता इथं माकडं आली होती. तर मंडळी बघा वरती असं जंगल आहे पूर्ण. आणि वरती असं डोंगर आहे पूर्ण हे बघा. आणि वातावरण बघा किती मस्त सुंदर असं आहे गावचं एकदम. जेवण झालं का बाबा? इकडे आई आहेत. कशात? तर हे सुंदर असे वेरळ गाव आहे मस्त एकदम बघायला पण मला खूप मस्त वाटतंय. तर मंडळी जाऊया आता आपण खाली परत. बाई काय करतेस? तब्येत कशी आहे? मग जेवलीस काय? इथे खूप त्रास असेल माकडांचा. त्रास भारी. आता दिसली मला वरती तर मग अशी. घरावर त्रास देतात. हो तिथे आजी आहेत. घरं बंद आहेत पण चला काळजी घ्या. तर मंडळी वेरळ गावामध्ये मला खूप कमी लोक दिसली. आता आपण जाऊया खाली पुन्हा. तर खूप मस्त वाटलं असं पण तुम्हाला हे गाव वेरळ. तर असाच आपल्या प्रत्येक व्हिडिओला सपोर्ट करा. तर मी जेव्हा प्रत्येक गावातील व्हिडिओ बनवतो तेव्हा मी परमिशन घेतो, त्याशिवाय मी व्हिडिओ बनवतच नाही. कारण पुढे पण आपल्याला प्रॉब्लेम नको कोणत्याही गोष्टीचा. इकडे बघा इकडे पण घर बंद आहे पूर्ण. हे बघा असे पूर्ण कागद लावलेले आहेत पावसातून. तर मंडळी आज आपण चांगली चांगली घरं टाकून आपण जातो मुंबईला कामं करण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये आपल्या मुलांचा शिक्षण वगैरे असतं मुले त्याच्यात सर्व लोक जातात मुंबईला. इकडे पण काही मंडळी आहेत गावची लोक बघूया आपण. बसलीत वटीवरती. इकडे आई बसले. ओ आई. तर मग आई भेटली. आई बरी आहेस ना? इकडे वटीवर आई बसले. आई बरी आहेस ना? जेवण झालं काय? मग शेतीला नाही करत काय करता? इकडे दुकानाचा एक बाजूला. हे बघा शाळेतील मुले तर आता शाळेमध्ये. हे भाई दुकान आहे. हे एकच दुकान आहे गावामध्ये. तर मंडळी वेरळ गावामध्ये फक्त एकच दुकान आहे. तर बघू शकता हे बघा असं पूर्ण खायचं आहे. आई बरी आहेस ना? हो जेवण झालं काय? नाही झालं अजून जेवण. तर आईचं असं दुकान आहे पूर्ण खूप सुंदर असं मस्त एकदम. चला काळजी घ्या. तर मंडळी सुंदर असं गाव आहे वेरळ. तर म्हटलं आई भेटले आमच्या इथे तर मी जाईन त्यांच्या घरी. तर आता मी पूर्ण गाव घेतोय
नंतर जाईनच त्यांच्या घरी मी. हो तर मंडळी वेरळ गावामध्ये फक्त एकच दुकान आहे त्या आजींचं. आणि ही मंडळी आहे बघा, चावडी आहे गावची पूर्ण. हे बघा इकडे चावडी आहे इकडे. तर मंडळी बघा आता मी ट्रॉफी आहेत गावची, जी यांची टीम आहे क्रिकेट टीम, त्या मुला जिंकलेल्या आहे मुंबईला वगैरे. तर ट्रॉफी वगैरे ठेवली जातात आतमध्ये चावडीमध्ये. तर जाऊया आपण खाली पुन्हा परत. आणि ही आहे समोर अंगणवाडी आणि इकडे समोर आहे चावडी. हे बघा मस्त एकदम. तर मंडळी मला पण खूप मस्त वाटलं हे वेरळ गाव बघून. तर तुम्हाला पण खूप भारी वाटेल बघूनच. तर आज मी प्रत्येक गाव फिरतोय तुम्हाला दाखवण्यासाठी, आमचे कोकणातील गाव मंडणगड तालुक्यातील. तर तुम्ही पण नक्की सपोर्ट करा आपल्या व्हिडिओला असंच सर्व. तर खूप मस्त वाटतं बघूनच सर्व. हे असं पूर्ण परिसर आहे, समोर समुद्र. आजी बसल्यात वाटीवरती. आजी काय करते, बसली आहेस? मग जेवण झाले की नाही? हो जेवला पण. घरी एकटी असतेस? मग मुले वगैरे? अच्छा. तिकडे आजी बसला ती बघा. गाव मस्त आहे तुमचा वेरळ, पूर्ण डोंगरावरती आहे सर्व. तर मंडळी सुंदर असं वेरळ गाव आहे हे. तर जाऊया मग पुढे. आई मी येतो खाली. तिकडे काही शाळेची मुलं आहेत, जाऊया आपण. इथे जाऊया आपण वरती आता. तर मंडळी गाव पूर्ण शांत आहे. तर जी गावची वरिष्ठ मंडळी होती ती गेलीत दापोलीमध्ये, सभा आहे तिकडे. आणि मला काही मोजकीच लोक दिसतात गावामध्ये, बहुतेक काही लोक गेले असतील कामाला. तर मंडळी इकडे पण सुद्धा माकडांचा खूप त्रास आहे या गावामध्ये. तिकडे अंगण्यामध्ये असा भात सुकत घातलेला आहे, खाली ताडपत्रीने वरती भात सुकत घातलेला आहे पूर्ण. वाई बरे आहेस ना? कुठे चालेस, कुठे बेचके घेऊन? इकडे मग खेळती आहेत. तर मंडळी आईने बघा ही बेचकी आहे, हत्यार आईचा. तर बेचकीने दगड मारतात त्या माग केलटे वगैरेना. तर खूप त्रास देतात ते पण लोक. तर असा आवाज दिल्याने केलटी पळून जातात पूर्ण. तिकडे मोठी बाबू बसलाय. बाबू काय करतोस? हा, नाव काय तुझं? नाव काय? नाव सांग, नाव काय आहेत ते? आपटी बार वाजव. इकडे एक शेवटचं घर आहे, बघू आपण. तर मंडळी हा बघा शेवटचं घर आहे. इकडे समोर आजी आहे, तिने भात सोबत घातला आहे अंगण्यामध्ये. तर माकडे येऊ नये म्हणून ती आवाज देते. तर असा आवाज दिल्याने ते जे माकडे वगैरे असतात ते पळून जातात. खूप देतात त्रास. हो आमच्या गावात पण तेच आहे, खूप त्रास आहे केलट्या लोकांचा. आता आपण लोकांना काय खाय भेटत ना रानामध्ये, मग ते असे गावातून घरातून घुसतात आतमध्ये. वाजव लवकर. हा मस्त. माझे जेवण झालं की नाही? जेवलात? मी ना हो. मग शेती करता ना? शेती कुठे एकटी बायको करणार? तुम्ही करता?
माझी सून. अच्छा, पण मुंबईला असतात का इकडे गावीच? नाही, गावीच असतात, बैल हात ना. अच्छा, चला काळजी घ्या. तर मंडळी आपण गावी केल्ट्याचा खूप त्रास आहे. घेतला पाणी तिथे वरती, तर खूप त्रास आहे गावामध्ये केल्ट्यांचा पण. लय त्रास हो. तर इकडे सांगणा केलेला आहे बघा. जाऊया समोर. तर इकडे पण आता भात सुकत घातलेला आहे अंगण्यातून. इकडे काकी आहेत. काकी कशा आहेत? मस्त मजेत. तब्येत पाणी वगैरे सर्व ठीक जेवण झालं की नाही? झालं. शेती करता? हो, शेती करता. तर इकडे बघा असं भात सोबत घातलेला आहे अंगण्यातून. इकडे आपण भातच आहे ना. हो. गावी असताना तुम्ही हो, मी गावी असते. आणि सर्व बाकीचे लोक? बाकीची मुंबईला. हो काय. तर गावात खूप कमी लोक दिसत आहेत. हो, आता मुंबईला सध्या स्थानिक झालीत. हो ना. गावात किती घर आहेत वगैरे? गावात आहेत तरी पण 85. अच्छा, तुम्ही गावी असताना इकडे? हो केल्टी खूप आहे तिकडे माकडं. हो, माकडं भरपूर आहेत. तर आजीने घेतले बेचके हातामध्ये. हो, चला काळजी घ्या. हो हो. गाव मस्त आहे, छान आहे, सुंदर आहे. मी पण पहिल्यांदा म्हणजे आलो होतो मागे, हा. पण असं पूर्ण कधी गाव बघितलं नव्हतं. असं डोंगरामध्ये वगैरे सर्व मस्त आहे. चला. हा. तर गोटीवर. तर मंडळी आजी बसले. आजी काय करताय? फोटो काढता हा. हो, व्हिडिओ बनवतोय गावची तुमच्या. तब्येत कशी आहे? हाय बरे. मग जेवण झालं काय? हो. मग घरी कोण कोण असतं? कोण नाही, मी एकटीच असते. एकटीच घरी असता? हो. मुलं वगैरे? ती मुलगी माझी एकटी मुंबई लेकीच्या पोरांची तिकडे 2 पोरी झाल्या ते गेल्या. अच्छा, हा. मग गावात तुम्ही एकट्याच असता? हो चला काळजी घ्या. हो हो. चला येतो. हो हो. तर मंडळी इकडे बघा अंगण्यातून असं भात सोबत घातलेलं आहे. तर आता लोकांची भात वगैरे कापून झालेली आहेत. तर आता तुम्हाला प्रत्येक गावातून असं भात सोबत घातलेलं दिसेल. तर आता ऊन पण खूप जास्त पडलं आहे. दुपारचे वाजलेत 2. तिकडे आपले शेड बघा झोपलेत. त्याला काय हलू नको, हलवायचं नाही, आता भुंकायचं, अंगावरती यायचं. जाऊया खाली पुन्हा परत. तर मंडळी म्हणजे आपण 100च घरं पकडूया या गावामध्ये. तर बहुतेकची घरं बंद आहेत. बहुतेक अर्धे लोक कामाला पण गेले असतील आणि काहीशी लोक मुंबईला सर्व आहेत. तर त्याच्यामुळे पण घरे बंद आहेत. पण घरं इकडे खूप सुंदर सुंदर घरं आहेत, मस्त एकदम बघायला मस्त वाटलं. आणि पूर्ण बघा समोरचं परिसर बघा किती सुंदर असं आहे गावचं एकदम. हे बघा, हे असं पूर्ण असं गाव आहे वेरळ. आपण जाऊया पुन्हा वरती. तर आपण जाऊया ह्या साईडला. इकडे पण घर बंद आहे. इकडे समोर घर आहेत, पण घर बंद आहेत पूर्ण. तर गावामध्ये काही मोजकीच लोक आहेत, ते पण कामं करतायत. इकडे समोर पण बघा भाताचा सुकत घातलाय पूर्ण अंगण्यातून. जेवताय वाटतं? जेवण चालू आहे? जेवा जेवा. तर तिकडे आजी मंडळी वगैरे जेवतायत आता.
इकडे बघा अंगण्यामध्ये असं पूर्ण असं भात सुकत घातलेला आहे. मी आले वडवतो. हो चला येतो. तर तिकडे वटीवरती आई आहेत, त्या जेवत आहेत सर्व. आपण जाऊया खाली. तर आता आपला थोडासा गाव बाकी आहे. तर मस्त वाटलं बघून गाव वेरल. तर तुम्हाला खूप छान वाटलं असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा मस्त एकदम. आता आपण आलोय परत जिथं आपण व्हिडिओ सुरू केले होते तिकडेच खाली. तर मंडळी खरोखरच खूप सुंदर असं गाव आहे वेरल. पूर्ण असं डोंगर भागावरती आहे. वरती तुम्ही बघितलं असेलच पूर्ण असं जंगल आहे आणि इकडे पण खूप त्रास आहे माकडांचा. तर ती आजी होती हातामध्ये बेचकी घेऊन माकडांना पाकटवण्यासाठी. तर माकड लोक खूप त्रास देतात. तर तुम्हाला पण नक्की गाव आवडलं असेल वेरल. हे बघा सुंदर असं परिसर आजूबाजूचं. पण जावीकडे वरती पण घर आहेत. हे बघा मस्त असं घर आहेत. असं मस्त सुंदर असं परिसर वेरल गावचं. तर मंडळी आता आपण बघितलं वेरल गाव. तर इकडे शाळा आहे बाजूला हे बघा. तर अक्षय आहे तो आला आहे माझ्यासोबत. तर मंडळी बघा हे पूर्ण अशी शाळा आहे. पूर्ण हे समोरचं पूर्ण पटांगण सुंदर अशी शाळा मस्त वाटते इथं बघायला पण. हे झाडे आहेत आंब्याची. सगळे शाळेमध्ये मुले आहेत. हे बघा सुंदर अशी शाळा आहे. तर मंडळी असं पूर्ण परिसर आहे शाळेचं. हे बघा जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा वेरल तर्फे वेसवी. तर जेव्हा मी प्रत्येक शाळेमध्ये जातो गावातल्या तेव्हा खूप आठवण येते शाळेची. तिकडे बाजूला विहीरच आहे पण बघू आपण. तर मंडळी हे बघा समोरचं वातावरण बघा किती मस्त सुंदर असं वाटतंय आणि बघायला खूप भारी वाटतंय मस्त. आणि इकडे विहीर आहे शाळेजवळच. तर पूर्णपणे बघा भरले पाणी आहे मस्त. आणि बाजूला इकडे बघा नदी बाजूलाच नदी आहे. आता थोडं पाणी कमी आहे पण पावसाचं खूप जास्त पाणी असतं इकडे. खरोखरच खूप सुंदर असं वेरल गाव आहे आणि निसर्गरम्य वातावरण. तर मंडळी ही होती वेरलची शाळा. तर या शाळेमध्ये फक्त 7 मुलं फक्त शिकायला आहेत. तरी प्रत्येक गावची कंडिशन्स आहे शाळेतील. तर सर्व मुंबईला गेल्यामुळे मुले गावची तर शाळेमध्ये आता सर्व शाळा बंद पडत चालल्यात कोकणातील. तर ही खूप मोठी समस्या आहे. तर खूप सुंदर अशी शाळा आहे. आणि बाजूलाच विहीर आणि बाजूला अशी नदी होती. तर खूप भारी वाटतं एकदम बघायला पण. आणि बघा पूर्ण बाजूचं परिसर. आणि माझ्यासोबत आता अक्षय आला. आता मी चाललोय तिकडे एक पट्टी आहे तिथून दाखवतो तर तुम्ही पण बघा. तर मंडळी समोरचं बघा व्ह्यू बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे. तर इकडे वेरलचं खाजण आहे इकडे. तर इकडे अक्षय आहे मला दाखवायला. आणि इकडे बघा पूर्ण गवत असं वाढलं आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा किती मस्त सुंदर असं व्ह्यू आहे. पूर्ण आजूबाजूचं वातावरण. तर इकडे मंडळी इकडे पुढे खाजण आहे. इकडची जी गावची मुलं आहेत ती सगळं पकडायला येतात खेकडी वगैरे खाजनामध्ये.
तुम्ही बघू शकता किती सुंदर असं वातावरण आहे. आता वाजलेत दुपारचे 3. तर मला अक्षय दाखवायला आलाय त्यांचा खाजान. तो समोर गाव कोणतं आहे? हा अडी. तर मंडळी समोर एक गाव आहे अडी करून. हे बघा समोरचा व्ह्यू बघा तुम्ही बघू शकता, मस्त सुंदर असा आहे. तर मंडळी कधी आलात वेरळला तर इकडे नक्की या बघायला. संध्याकाळचं वातावरण अजून भरपूर चांगलं असेल. तुम्ही इकडे मासे वगैरे पकडता गळ टाकून? हां, मग तुम्ही गावातून मुलीकडे येता का नाही? खाजनामध्ये भेटतात भरपूर खेकडी. इकडे पाणी भरले होते, सर्व लेवल होते इकडे. आता पूर्ण खाली गेलं वाटतं पाणी. तर मंडळी इकडे बघा पूर्ण आता पाणी कमी झालंय. जेव्हा ओटी येते तेव्हा पूर्ण असा इकडे पाणी भरतो सर्व. आता पूर्ण असं पाणी खाली आले थोडंसं. तर मंडळी जी गावची जी पोरं असतात तिकडे पकडायला तर मासे वगैरे खेकडे वगैरे पकडायला येतात खाजनामध्ये. मजा येत असेल ना पकडायला मासे वगैरे? सर्व इकडेच. हो ना. दिवाळीमध्ये येतात मुलं वगैरे पकडायला. मे मध्ये सुट्ट्या सर्व इकडेच. हो ना. तर मंडळी आहे वेरळ गावचं खाजान. तर बघा किती सुंदर असं व्ह्यू आहे. तर कधी कडे गावाला आलात तर या नक्की, भेट द्या गावाला, वेरळ गावाला, आणि इकडे नक्की या बघायला सर्व. तर मंडळी ही होती पकटी, त्याला पकटी बोलतात. ते झालं ना खाजान वगैरे. तर हे वेरळ गाववरती आहे तिकडे, आणि इकडे समोरच अशी पकटी आहे म्हणजे खाजान. तर इकडची गावची पोरं असतात तिकडे खेकडे मासे वगैरे पकडायला येतात. तर खूप सुंदर असं वातावरण आहे बघा, मस्त वाटतं एकदम भारी. तर नक्की इकडे तुम्ही आलात या गावामध्ये तर नक्की भेट द्या. तर थोडी काळ अजून सुधारणा केली तर खूप मस्त वाटेल. गवत पण खूप जास्त आहे, अशी पायवाट आहे. तर मंडळी आता मी चाललोय गाडी लावली पार्किंगला, तिथे चाललोय पुन्हा. तर या मंडळी असं वेरळ गाव. तर हे बघा अक्षयने मला दाखवलेलं आहे तिथं पकटी, तर त्याचं पण धन्यवाद. आता आपण जाऊया, गाडी पार्किंग आहे तिथे. हे बघा बाजूला इकडे खाजान आहे. तर मंडळी हे बघा समोर खाजान आहे. तर ह्याच्यातून जातात गावची पोरं खेकडी पकडायला. खूप हे रिस्की काम असतं मोठं एकदम. तर पगोल्या बोलतात, पगोल्या तुम्हाला माहितीच असेल. तर आता आपण जाऊया परत तिकडे बस स्टँड आहे तिकडे जाऊया परत. तर मंडळी आज आपण एका नवीन गावाला भेट दिली होती, ती म्हणजे वेरळ गाव. तर मंडळी हे गाव आहे डोंगरामध्ये. तर तुम्ही बघितलं असलं व्हिडिओच्या माध्यमातून. तर खूप सुंदर असं गाव आहे. तुम्ही बघितलं असं की स्टार्टिंगलाच पूर्ण नारळाचे झाडे वगैरे सर्व आहेत. तर खूप सुंदर असं वातावरण आहे गावचं पण, आणि आजूबाजूचा परिसर पण खूप छान आहे. तर खूप भारी वाटलं वेरळ गावामध्ये येऊन. तर इथे 100पेक्षा जास्त घरं आहेत त्या गावामध्ये, आणि सर्वांची नवीन नवीन घरं आहेत. तर खूप मस्त घर आहेत, सर्व भारी मस्त वाटलं त्या गावात येऊन. आणि ते पूर्ण फुल जिओची रेंज आहे. इथे शाळा पण आहे. ते शाळेमध्ये फक्त 6 मुलं आहेत. तरी पण ह्या पण गावची समस्या आहे. आणि इथे मोठा प्रॉब्लेम म्हणजे माकडांचा. तर तुम्ही बघला असेल तिथे त्या आजी होत्या, त्या माकडांना पण हाकलेत होत्या. तर इथे इकडे आपण गावी म्हणजे माकडांचा पूर्ण वावर आहे. तर प्रत्येक गावी असा वावर आहे माकडांचा. तर खूप ही लोक त्रास देतात. आणि हे असं होतं वेरळ गाव, आणि वरतीच डोंगरामध्ये गाव आहे असं. तर खूप सुंदर गाव पण आहे, मस्त. इथली लोक पण खूप छान आहेत. तर खूप भारी वाटलं. तर इथे मला माझी आजी पण भेटली. तर आमचं एक नातं आहे म्हणून. तर इथे आम्हाला मस्त वाटलं, भारी. तर मंडळी हे होतं असं वेरळ गाव. तर तुम्हाला व्हिडिओ आवडली नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका. तर आपण भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये, आणि दुसऱ्या लवकरच गावाला भेट देऊ. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.